तर नमस्कार मित्रांनो, आपलं या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी ही जी आपली बाजरी आहे, ही बाजरी काढून एक 3-4 दिवस झालेले आहेत। 3-4 दिवस झाल्यानंतर ही जी बाजरीची घर आहे, एक 3 दिवस झालेत ही बाजरीची घर आपण अशी उन्हामध्ये वाळत ठेवलेली आहे। तर तुम्हाला काय वाटतं, बाजरी ही वाळलेली असेल का? तर बघूया आपण बाजरी वाळलेली आहे की नाही। हे बघा, ज्यावेळेस आपण कणीस असं चुरगळतो त्यावेळेस पूर्ण बाजरीचे दाणे खाली पडत आहेत। काही अडचण नाही, मला असं वाटतं आता तर काही अडचण नाही आहे ही खळं करण्यासाठी। तर चला आपण आता मळणी यंत्रवाल्याला कॉल करू आणि त्याला बोलून या ठिकाणी आपण खळं करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही जी बाजरी आहे ही बाजरी साधारणतः किती पोती होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपण जर कमेंट केली काय अंदाज येतोय, त्याचबरोबर आपण मळणी यंत्र केल्यानंतर जे खळं करणार आहोत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे की किती झाली बाजरी। साधारणतः ही बाजरी असेल 40-45 असं 50 गुंठ्यापर्यंत ही बाजरी असू शकते। तर बघा, या ठिकाणी आम्ही आता हे मळणी यंत्र लावण्यासाठी हे जे काय बाजरीचे बुरखुंड आहे या ठिकाणी आपण तळ आथरणार आहोत। पण तळ आथरल्यानंतर तो फाटू शकतो किंवा फाटतात, त्यामुळे आपण या ठिकाणी हे बुरखुंड व्यवस्थित काढणार आहोत। अगोदर या ठिकाणी व्यवस्थित जागा करणार आहोत, जेणेकरून मळणी यंत्र या ठिकाणी आपल्याला लावता येईल। तर चला, आज आपण बाजरीचे खळ करूनच घेऊया।